नमस्कार मित्रो. आज मी म्हणजे साधारण 4-4:30च्या दरम्यान पाऊस चालू असताना थोडं कळंबा तलावाच्या दिशेने जाऊन आलो. आता तुम्ही माझ्या पाठीमागे जे पाहताय तो आपला कळंबा तलाव आहे. पावसाचा पूर्ण म्हणजे पूर्ण पाऊस आता निम्म्यापर्यंत आला तरी अजून कळंबा तलाव काय भरलेला नाही. मित्रहो, की कोल्हापूरला आणि कोल्हापूरच्या शेजारी पाचगाव आणि कळंबा या दोन्ही गावाला या कळंबा तलावालाच फार महत्व आहे. कारण का उन्हाळ्याच्या अशा शेवटच्या टप्प्यामध्ये या कळंबा तलावातूनच माणसांना पाणी घ्यावं लागतं. आणि कोल्हापूरची परिस्थिती म्हणला तर निम्म्या कोल्हापूरला हे कळंबा तलावातील पाणी हे दिलं जातं. आता राजश्री शाहू महाराजांनी त्यावेळी काय कल्पना लावली असेल मित्रांनो, बघा की या कळंबा तलावातून सायपरनं पाणी पाण्याच्या खजिन्यापर्यंत जातं आणि पाण्याच्या खजिन्यापाशी पाणी फिल्टर करून संपूर्ण कोल्हापूरला दिलं असेल. म्हणजे हा पाण्याचा म्हणजे कशा पद्धतीनं साठवणूक कुठं केली पाहिजे याचे विचार राजश्री शाहू महाराजांच्या सारख्या नेत्यांना किती होते याचं महत्व तुम्हाला आता समजते. मित्र, राधानगरीचा डॅम असो, कळंबा असो, असं भरपूर अनेक ठिकाणी शाहू महाराजांनी धरणे बांधले. मित्र, आता हा जो वरचा परिसर आहे, आता कळंबा तलावाला पूर्वी पाणीच आटायचं नाही, म्हणजे कळंबा तलावाचा पाणी आटण्याचा प्रश्नच नव्हता. पण काय झालं की शाहू महाराजांनी त्यावेळी कळंबा तलावाच्या वरचा जो भाग होता हा पाणलोट क्षेत्र म्हणून घोषित केला होता. या ठिकाणी कोणी घरे बांधायचे नाही, कोणी राहायचं नाही, कुठल्याही पद्धतीची वस्तू किंवा डेव्हलपमेंट करायचे नाही. त्यामुळे काय होत होतं की आहे तसे डोंगर होते आणि कळंबा तलावामध्ये गाळ येण्याचे प्रमाण म्हणजे नसल्यासारखंच होतं. आणि काय सरकारचं काय असते काय मला माहित नाही, पण सरकारनं प्राधिकरण आणलं आणि जिथं बघावं तिथं या आपले प्लॉटिंग चालू झाले, प्लॉटिंग डेव्हलपमेंट आणि बंगले फार्म हाऊस बांधायला चालू केले लोकांनी. आणि याचा परिणाम काय झाला की पावसामध्ये जी उकरलेली जमीन असते त्याची माती संपूर्ण ही कळंबा तलावामध्ये येऊन साठते आणि कळंबा तलावामध्ये येऊन ही माती साठून आज अशी परिस्थिती झाली की उन्हाळा चालू झाला की कळंबा तलावामध्ये पाणीच दिसत नाही. आता पाणी दिसत नाही म्हणजे कम्प्लीट ठणठणीत कोरडा असा हा तुम्हाला कळंबा तलावा दिसतो. आणि मग काही जेसीबी काही ट्रॅक्टर लावून यामधलं गाळ काढायचं काम चालू असतं. तर मित्र, हे फार विदारक दृश्य आहे की कळंबा तलावामध्ये पाणी नसणे. आज तुम्हाला सांगतो शाहू महाराजांनी काय दूरदृष्टी ठेवली आणि आज या इथल्या म्हणजे प्रशासनानं काय दूरदृष्टी ठेवली यामधला फरकच आपल्याला यातून दिसून येतो. मित्र हो, पाण्याचा जो सांडवा आहे या सांडव्याला लागून नेहमी पाणी असायचं. नेहमी म्हणजे नेहमी मी तरी बघतोय पाणी कधीही या कळंब्याचं पाणी कमी झालेलं मी बघितलं नव्हतं. आणि एक वर्ष आणि एक दिवस असे होते की कळंब्यातून पाणी उपसा करून फिल्टर करून ते पाचगावला सुद्धा दिलं जायचं. अशा ह्या कळंब्याचं महत्व असलेल्या कळंब्याला डेव्हलपमेंट कराय सरकारनं काय केलं की कळंबा नूतनीकरणाच्या नावाखाने किंवा नूतनीकरण म्हणून कळंब्याच्या दिशेला गार्डन बांधली. गार्डन लोकांना बसण्याच्या उठण्याची संपूर्ण म्हणजे सेवा केली. पण ही सेवा काय मला वाटते तुटपुंजी सेवा उपयोगाची नाही. कळंब्याच्या ज्या म्हणजे राहिलेल्या 3 बाजू आहेत या 3 बाजूला साधारणपणे एक 5 फुटानं ही कंप्लीट भिंत बांधायला पाहिजे आणि ते भिंत बांधून जे बाहेरून येणारा गाळ हा कंप्लीट तिथंच थांबवून ठेवला पाहिजे. पाण्याचं स्रोत्र पाणी येण्याचा मार्ग तेवढा सोडला तर कंप्लीट जे राहिलेला भाग आहे तो भाग
आपण जर का बंद केला तर मला वाटतंय की कळंब्याचं पाणी परत कधीच आटणार नाही. पण हे काय मी बोलून होणार नाही, हे प्रशासनावर अवलंबून आहे. आणि प्रशासन किती उदासीन असते हे काय आपल्याला सांगायची गरज नाही. ज्या ठिकाणी नको त्या ठिकाणी प्रशासन पुढे असते आणि जे करायला चांगलं पाहिजे काम त्या ठिकाणी प्रशासन नेहमीच मागे आहे. हा माझा नव्हे तर आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. काही प्रकल्प प्रशासन चांगले करत असेल देखील, पण मला वाटते प्राधिकरण करून प्रशासनानं काही चांगली गोष्ट केली असं काही मला वाटत नाही. मित्र, या पाणलोट क्षेत्राच्या खालच्या भागाला बिल्डिंग बघितला तर तुम्हाला ढिगाने बिल्डिंग दिसते. अहो, धरणाच्या खालती कधी बिल्डिंग झालेले असतात का सांगा बघूया. आणि धरण म्हणजे आता हे जरी कळंबा तलाव जरी असला तर तलावाच्या खाली कंप्लीट केवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. म्हणजे लोकांची काळजी किंवा लोक सुद्धा त्यांची काळजी करत नाहीत की बाबा उद्या या कळंब्याला धरणाला काय झालं तर धरणाला काय होणारच नाही. आणि ते शाहूकालीन धरण आहे, ते धरण काय तेवढे सहजासहजी म्हणजे काय होण्यासारखं नाही. पण लोकांची दक्षता पण प्रशासनानं घेतली पाहिजे. पण ती दक्षता घेतो कोण? असू दे, आज आपण कळंबा तलावाचा व्ह्यूज बघितला. आज कळंबा तलावामध्ये निम्म्या पावसात देखील पाणी नाही. असेच मला व्हिडिओ करण्यासाठी आपण म्हणजे पुरस्कृत किंवा प्रोत्साहन देणार असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे आपले मित्र व्हिडिओ बघतील, आपला कोणतरी माणूस व्हिडिओ करतोय याची माहिती होईल. जय हिंद.